नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पासपोर्टसाठी लागणारा ॲनेक्स डी म्हणजेच मायनर पासपोर्टसाठी लहान मुलांच्या पासपोर्टसाठी लागणारा ॲनेक्स डी म्हणजेच काय आणि तो कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत की ॲनेक्स डी हा फॉर्म डाउनलोड कसा करायचा. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर यायचे आहे आणि क्रोम ब्राउझरवर येऊन तुम्हाला पासपोर्ट सेवा असे येथे टाईप करायचे आहे. पासपोर्ट सेवा टाईप केल्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची पूर्ण विंडो ओपन होईल. तुम्हाला हे कट करायचे आहे. गुन्हे चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि घालवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ब्ल्यूमध्ये फॉर्म्स अँड ॲफिडेविट्स हा ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला ॲनेक्स्चर्स म्हणजेच कंसात ॲफिडेविट असे तुम्हाला लिहिले आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ॲनेक्स्चर्स म्हणजे ॲफिडेविट्स म्हणजेच स्वघोषणापत्र तुमच्यासमोर आहे ते शो होतील. तर तुम्हाला येथे ॲनेक्स डी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ॲनेक्स डी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनेक्स डीची PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर मी आता ॲनेक्स डीवर क्लिक केलेलं आहे आणि ॲनेक्स डीची PDF आता माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे. ॲनेक्स डी हा कसा असतो ते तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहात. याचे आपण आता 3 भाग करून हा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला हा ॲनेक्स डी एक प्लेन पेपरवर म्हणजे कोऱ्या कागदावर याची प्रिंट मारून घ्यायची आहे. ॲनेक्स डी म्हणजेच हे एक स्वघोषणापत्र आहे जे पालकांकडून मायनर व्यक्तीच्या म्हणजे मायनर मुलासाठी पासपोर्ट काढण्यासाठी देण्यात येते. सर्वात प्रथम येथे विचारले आहे की नेम ऑफ द मायनर चाइल्ड म्हणजे ज्या मुलाचे आपण पासपोर्ट काढत आहे त्याचे येथे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर त्याची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर नेम ऑफ फादरच्या जागी वडिलांचे पूर्ण नाव टाकायचे आहे. सिटिझनशिपच्या समोर इंडियन असे टाकायचे आहे. पासपोर्ट नंबर विचारला आहे तर येथे पासपोर्ट असेल तर येथे पासपोर्ट नंबर टाकायचा आहे, नसेल तर नाही टाकला तरी चालेल, ब्लँक सोडायचे आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरच्या जागी मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID तुमचा जो ॲक्टिव्ह आहे तो ईमेल ID इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेसच्या जागी आधार कार्डवरील जो ॲड्रेस आहे तो येथे पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस राईट साईडला नेम ऑफ मदरच्या जागी मदरचे म्हणजेच आईचे पूर्ण नाव, सिटिझनशिपच्या समोर इंडियन, पासपोर्ट नंबर म्हणजे आईचे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट नंबर टाकायचा आहे, नसेल तर टाकला नाही तरी चालेल. कॉन्टॅक्ट नंबरच्या जागी मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ॲड्रेस हा संपूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि हा सर्व फॉर्म तुम्हाला कॅपिटलमध्ये भरायचा आहे. फॉर्मचा पहिला भाग संपलेला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आता ARN नंबर टाकायचा आहे. म्हणजेच पासपोर्ट ॲप्लिकेशन आपण जेव्हा सबमिट करतो त्यानंतर तुम्हाला जो ARN नंबर मिळतो तो ARN नंबर आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. दॅट IVMR मदर फादर पॅरेंट्स गार्डियन्स ऑफ द अबोव मायनर चाइल्ड ऑन व्हिच बिहाफ IVIM आर सबमिटिंग पासपोर्ट ॲप्लिकेशन वाईट ARN नंबर डॅश आहे ते तुम्हाला ARN नंबर टाकून घ्यायचा आहे. ARN नंबर हा पासपोर्टच्या ॲप्लिकेशनवर येथे असतो. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले आहे. फॉर्मचा दुसरा भाग संपलेला आहे. आता आपण तिसरा भाग बघणार आहोत. यामध्ये विचारले आहे की सिग्नेचर ऑफ फादर और लीगल गार्डियन म्हणजेच लीगल गार्डियन किंवा फादर जे आहेत त्यांचे येथे तुम्हाला सही करायचे आहे. नेम ऑफ फादर वडिलांचे पूर्ण नाव, पासपोर्ट नंबर असेल तर टाकायचा आहे किंवा नाही, आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे कंपल्सरी टाकायचा आहे. वोटर ID असेल टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. पॅन कार्ड नंबर सुद्धा येथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कारण पॅन कार्ड हे सर्वांकडे असतेच. ड्रायव्हिंग लायसन नंबर, ड्रायव्हिंग लायसन जर असेल वडिलांचे तर टाकायचे आहे, नसेल तर टाकलं नाही तरी चालेल. सेम प्रोसेस येथे मदरसाठी सुद्धा आहे. सिग्नेचर ऑफ मदर और लीगल गार्डियन तुम्हाला इथे मदरचे किंवा लीगल गार्डियनचे पूर्ण नाव टाकायचे आहे. नेम ऑफ मदर पूर्ण नाव टाकायचे आहे. पासपोर्ट नंबर असेल तर टाकायचा आहे, नसेल तर टाकला नाही तरी चालेल. त्यानंतर आधार कार्ड, वोटर ID, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे तुम्हाला इथे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. सर्व माहिती तुम्हाला इथे कॅपिटलमध्ये भरायची आहे. त्यानंतर डेट प्लेसमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे म्हणजे सिटीचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर नोटच्या समोर तुम्हाला इथे काही लिहायचं नाही, फक्त डेट आणि प्लेस इथे तुम्हाला भरायचे आहे. हा फॉर्म भरण्यासाठी अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. 3 भागामध्ये हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे कसा भरायचा हे सांगितलेले आहे. जर का तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे हा फॉर्म भरला तर तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये म्हणजे अपॉइंटमेंट वेळी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.